मुंबई महापालिकेने एक भूमिका मांडलेली आहे। सकाळी 6 ते 8 या काळात खाद्य देता येणार आहे। यावर आता कोर्ट काय निर्णय देणार आहे हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। काही आणि अटी आणि शर्तींसह कबुतरांना खाद्य देण्याची तयारी कोर्टात भूमिका मांडलेली आहे मुंबई महापालिकेने। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहे। सूरज, कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे आणि मुंबई महापालिकेने एक भूमिका मांडलेली आहे। सकाळच्या वेळेत 2 तासाकरता कबुतरांना खाद्य देण्यासाठी भूमिका मांडलेली आहे। काय अधिकचे अपडेट्स? निश्चितपणे महापालिकेने आता खुलासा दिलेला आहे की दादर कबूतरखान्याकडून आहे जी मागणी करण्यात आलेली आहे, सकाळी 6 ते 8 या दरम्यान खाद्य देण्यासाठी आम्हाला परवानगी द्या आणि त्यासाठी महापालिका जी आहे ती विचार देणं आहे, आम्ही विचार करू असं महापालिकेने जे आहे ते कोर्टामध्ये सांगितलेलं आहे। मात्र ज्या खाद्य टाकल्यानंतर जी काही घाण होईल ती जबाबदारी मात्र कबूतरखान्याची असेल अशी देखील भूमिका जी आहे ती महापालिकेने आता नुकतीच कोर्टासमोर मांडलेली आहे। आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। राज्याचे महाधिवक्ता यांनी देखील आपली भूमिका, राज्य सरकारची भूमिका जी आहे ती कोर्टापुढे मांडलेली आहे। मात्र आता कोर्ट नेमकी काय सुनावणीमध्ये काय निकाल देतं, काय म्हणतं हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। पण हायकोर्टाचा एक मोठा निर्णय आहे, या बंदीवर मात्र ठाम असल्याची माहिती मिळतीये। निश्चितपणे हायकोर्टाने मात्र जो निर्णय मागील सुनावणीमध्ये दिला होता की जे आम्ही जो निर्णय दिलेला आहे की कबूतरखान्यावरती बंदी कायम असणार आहे तेच पुन्हा एकदा हायकोर्टाने म्हटलेलं आहे। मात्र यामधला मधला दुवा काय काढता येईल का असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने देखील आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे की एका विशिष्ट जागेवरती कबुतरांना खाद्य घालण्यासाठी परवानगी आम्ही देऊ शकतो अशी राज्य सरकारची भूमिका जी आहे ती मांडलेली आहे। आता यामधला नेमका मधला निर्णय काय होतो हे पाहणे महत्त्वाचं आहे। धन्यवाद सूरज, या सविस्तर माहितीसाठी। तो आपण पाहतोय आता मुंबई महापालिकेने आपली भूमिका कोर्टात सादर केलेली आहे। सकाळी 6 ते 8 या काळात खाद्य देण्याची भूमिका मुंबई महापालिकेने मांडलेली आहे। मात्र ते कोर्ट यावर काय निर्णय देणार आहे हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दादर परिसरात आज यावरूनच एक मोठा राडा झालेला होता। त्यामुळे आता हायकोर्ट कबूतरखान्याच्या बंदीवर कायम आहे अशी देखील माहिती मिळतेय। पण यावरच आता मुंबई महापालिकेने देखील एक भूमिका मांडलेली आहे। सकाळी काही विशिष्ट वेळेसाठी सकाळी 6 ते 8 या वेळेकरता खाद्य देण्यात यावं अशी भूमिका मुंबई महापालिकेने मांडलेली आहे कोर्टात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।